कोयना खोऱ्यातील नागरिकांसाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। महाबळेश्वर तालुक्यातील तापोळे येथे कोयना धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर बहुप्रतीक्षित तराफा बार्ज सेवा आजपासून पुन्हा सुरू झालेली आहे। त्यामुळे दरे गावाकडे जाणारा पाण्यातील मार्ग पुन्हा खुला झाला असून आतापर्यंत रिंग रोडने सुमारे 3 तासांचा प्रवास करावा लागत होता, तो आता अवघ्या 15 मिनिटात पूर्ण होणार आहे। गेल्या मे महिन्यांपासून धरणातील पाण्याची पातळी घटल्याने बार्ज सेवा बंद होती। त्यामुळे कोयना, सोळशी आणि कांदाटी खोऱ्यातील हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा फेरा मारावा लागत होता। मात्र जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ आणि पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। बार्ज सेवा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून कोयना खोऱ्यातील दळणवळण पुन्हा सुरळीत झालेले आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारा हा मार्ग पुन्हा खुला झाल्याने प्रवास अगदी जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित झालेला आहे। वर पुढे तरफ तापोळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये कोयना, सोळशी, कांदाटीच्या नद्यांचा संगम आहे आणि या संगमामुळे अनेक गावांचा संपर्क नेहमी तुटत असतो। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं, महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी कनेक्टिव्हिटीसाठी या तराफ्याचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी हा तराफा 15 ऑगस्टला नियमानुसार चालू होतो, कारण कोयना जलाशयामध्ये पाण्याची आवक वाढलेली असते। पण या सगळ्या आवक आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी करता या सातारा जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अजितदादा संकपाळ, पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय संजयजी मोरे साहेब यांनी संपूर्ण विभागाच्या लोकांची मागणी लक्षात घेऊन, आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा विचार घेऊन आणि इथल्या असणाऱ्या सगळ्या स्थानिक कर्मचाऱ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन या ठिकाणी कांदाटी ते सातारा, तापोळा ते सातारा आणि तापोळा ते कांदाटी असा हा जलपरीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आज याचं 15-20 दिवस अगोदरच ओपनिंग झालेलं आहे। निश्चित स्वरूपामध्ये याचा इथल्या जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे लोकांना योग्य त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी ही सोयीसुविधा महत्त्वाची आहे। त्यामुळे माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचासुद्धा संपर्क लोकांशी या निमित्तानं होऊ शकतो, यासाठी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी केलेला आहे। तर तराफा सुरू व्हावा, कारण 15 ऑगस्टला होते। बरं, तर यावेळेला सर्वांची मागणी होती कोयना, सोळशी, कांदाटीमधली, काय सांगा? कोयना, सोळशी, कांदाटीच्या इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी ही जलसागरामध्ये हे जलपरी आता या गेल्या जून महिन्यापासून पाऊस जो चालू आहे याच्यामध्ये धरणाची पाणी 70% झाल्यामुळे आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून हा तराफ्याची सेवा लोकांसाठी आजपासून सुरू केलेली आहे। ती सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। म्हणजे ह्या तराफ्यामुळे लोकांना दवाखान्याला जायचं असेल, कॉलेजला जाणारी मुलं असतात, बाजारासाठी जाणारे लोक असतात, ह्या सर्वांसाठी सोय करण्यासाठी ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्फत ही सेवा चालू केलेली आहे आजपासून। जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा, 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।